कौन बोलता है? हेलो, 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 कौन बोलता है? हेलो, हेलो, साक्षी. का फोन केलास? साक्षी, मी तुला हे सांगायला फोन केलाय की त्या दिवशी तू जे काही वागलीस ते खूप चुकीचं होतं. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे जसं मला माहिती आहे तसं तूही माझ्याशिवाय जगू शकत नाहीस हे तुलाही चांगलं माहिती आहे. मग असं असूनही तू पोलिसांना का साथ दिलीस? प्रेम करतोस ना, खूप प्रेम करतोस ना माझ्यावर. मग माझं ऐक, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर. साक्षी, तुझ्या लक्षात का येत नाही? मी त्या रात्री तुला हेच सांगत होतो की मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. राज, तुझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही हे तुझ्या का लक्षात येत नाहीये? मला नाही बोलायचं तुझ्याशी. देव, का फोन केलाय तिथे? साक्षीला आतापर्यंत जेवढा त्रास दिलाय तेवढा पुरेसा नाहीये का राज? हे बघ राज, तुझ्यामुळे आम्ही खूप भोगलोय. आता प्लीज उपकार कर आमच्यावर आणि फोन करू नकोस, कळलं? साक्षी, 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 आय एम सॉरी. मला माहिती आहे मी राजशी जसं बोलले तुला नाही आवडलं, पण आता आपल्याला तसंच वागायला हवं ना. साक्षी, प्लीज समजून घे. अगं रडू नकोस. साक्षी, कोणासाठी रडतेस? राजसाठी, ज्याने तुझ्याबरोबरच आम्हाला सुद्धा फसवलंय. साक्षी, एवढं सगळं होऊनही जर तुझं त्याच्यावर प्रेम असेल ना तर खरंच आता तू स्वतःला सावरायला हवंस. देव, माझी या सगळ्यात काय चूक आहे आणि राज असं का वागला याचं खरं कारण जर तुला कळलं तर या सगळ्या प्रकारामध्ये राज पूर्णतः दोषी असं तू सुद्धा म्हणणार नाही. नाही साक्षी, त्याच्या अशा वागण्याचं माझ्यासमोर समर्थन करू नको. त्याचं खरंच जर तुझ्यावर प्रेम असतं तर तुझ्या सांगण्यावरनं त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन का नाही केलं? का तुला एकटीला सोडून निघून गेला? पण मी काय कर, एक वाईट स्वप्न होतं असं समज आणि विसरून जा. नाही देव, खूप प्रेम होतं माझं राजवर, खूप विश्वास होता. तो असं का वागला त्याचं कारण सुद्धा आता मला माहिती आहे. मी त्याला माझ्यापेक्षा वेगळं समजत नसताना मी त्याला कसं विसरू? उद्या जर विक्रम आणि तुझ्या बाबतीत असं काही झालं तर तू विक्रमला विसरू शकशील? बोल ना देऊ, बोल ना, विसरू शकशील तू विक्रमला? नाही देऊ, तू त्याला कधी नाही विसरू शकणार.
म्हणूनच माझी मनस्थिती जरा समजून घे. राजला विसरायचं म्हटलं ना तरी मी त्याला कसं काय विसरू. त्या हजारो आठवणींना विसरू का आम्ही दोघांनी मिळून बघितलेलं स्वप्नांना विसरू. सांग ना देव, हे बोलणं सोपं असतं पण प्रत्यक्षात विसरणं कधी शक्य होणार नाही. आणि तुलाही माहिती. हो, मला माहितीये मी विक्रमला कधीच विसरू शकणार नाही, पण मी प्रयत्न करते. काय काय म्हणालीस तू आता? हो साक्षी, माझं आणि विक्रमचं नातं आता तुटलंय. सगळं संपलंय कायमचं. मला माहिती आहे या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकारामुळे विक्रमने हे पाऊल उचललं असणार. नक्कीच नाही साक्षी, हे नातं मीच तोडलंय. विक्रम आणि मी आता कधीच एकत्र येणार नाही. पण का साक्षी, तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते मी इतक्या जवळून पाहिलंय की माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला. किती प्रेम होतं तुझं राजवर, किती विश्वास होता त्याच्यावर. पण काय झालं, म्हणूनच मी ठरवलं पुढे जाऊन अपेक्षाभंग करून घेण्याऐवजी आत्ताच थांबलेलं बरं. काय झालं? गुड न्यूज आहे, गुड न्यूज. गुड न्यूज? मग लवकर सांग, कारण आतापर्यंत या घरामध्ये साक्षीला पकडलं, साक्षीला पळवलं, साक्षीला सोडवलं, या व्यतिरिक्त काय ऐकायलाच मिळत नाहीये. सांग सांग लवकर. मॉम, देवयानी आणि विक्रमादित्यचं कायमचं ब्रेकअप झालंय. काय? तुला कोणी सांगितलं? मी देऊचं आणि साक्षीचं बोलणं चोरून ऐकलंय. हे असं होणार हे मला माहीतच होतं. राहू, आता आपल्याला काहीतरी हालचाल सुरू करायला हवी. हॅलो हॅलो, आम्ही रणवीर राजे बोलतो. मी विक्रमला स्पष्ट सांगितलंय की आपण नाही भेटायचो म्हणून, तरीही तुम्ही फोन केलाय. माझं काही चुकलंय का? मी अजून काही करायला हवं? हां, रिलॅक्स देवयानी, आम्ही आमच्या आणि साईमांच्या वतीने तुमची माफी मागायला फोन केला. तुमच्या बाबतीत आमच्याकडून जे काही घडलं ते चुकीचंच होतं, हे आम्ही कबूल करतो. तुमच्या प्रेमावर आम्ही अशा प्रकारे अविश्वास दाखवायला नको होता. आदित्य राजे तुझ्याशिवाय जगू शकत नाही याची आम्हाला खात्री पटली आहे. मला वाटतं तुझी परिस्थिती त्यापेक्षा फारशी वेगळी नसणार. थँक्स. यापुढे तुझ्या प्रेमाच्या आड आम्ही कधीही येणार नाही याची खात्री बाळगा. देवा, शेवटी तू मान्य केलास, माझी हाक ऐकलीस. माझं आणि विक्रमचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे हे तू रणवीर राजांनाही मान्य करायला लावलंस. थँक्स देवा, थँक्स. देऊ,
खूप खुश दिसतेस. काय झालं? साक्षी, रणवीर राजांचा फोन आला होता. त्यांनी आणि सायमांनी त्यांची चूक मान्य केली. कसली चूक? नाही, काय नाही. देव, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. काय झालंय? साक्षी, आई हॉस्पिटलमध्ये होती, तिची अँजिओप्लास्टी करायची होती. तू जेलमध्ये होतीस. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन रणवीर राजे आणि सायमांनी मला विक्रमपासून दूर जायला सांगितलं होतं. काय? हो. काय सांगतेस तू? पण देव, तू असं का वागलीस? अगं, असं वागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठचा पर्यायच नव्हता. मी एकटी किती गोष्टींना तोंड देणार होते. पण साक्षी, आता सगळं नीट झालंय. आता या गोष्टीचा विचार नाही करायचा. देव, खरं तर मलाही परमेश्वराचे आभार मानायला हवेत. तुला जर तुझं प्रेम मिळालं नसतं ना, तर या सगळ्याला मीच जबाबदार ठरले असते. आयुष्यभर मला याचा त्रास झाला असता आणि मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. काय काय सांगतेस काय? हो मॉम, हेच खरंय. विक्रम आणि देवयानी पुन्हा एकत्र येणार आहेत. अगं, रणवीर राजेंनी स्वतःहून त्यांच्या प्रेमाला परवानगी दिली आहे. मॉम, तूच सांग ना, हे कसं काय शक्य आहे? खूप सुंदर दिसतेस देव. शेवटी तुम्हीच जिंकलात. कारण तुमचं दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आणि तुमच्या प्रेमातली हीच ताकद, कितीही संकट आली ना तरी तुम्हाला एकमेकांपासून दूर नाही होऊ देणार. अशीच हसत राहा. खूप छान दिसतेस. उशीर नाही होते तुला? हो. चल 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 चल. हसून घे अगदी मनापासनं. कारण एकदा का या अभिलाषेने तुला रडवायला सुरुवात केली की मग हसायला मिळेल न मिळेल सांगू शकत नाही. विक्रम, काय झालं? विश्वास नाही बसत आहे. नाही. पण प्रियदर्शनी वहिनींनी सांगितल्या गोष्टीवर मात्र आमचा विश्वास बसतोय. वहिनी आम्हाला असं म्हणाल्या होत्या की तुमच्या दोघांचं एकमेकांवर जर खरंच मनापासून खूप प्रेम असेल तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकत नाही. आणि प्रियदर्शनी वहिनींच्या या विश्वासावरच आम्ही जिवंत राहिलो. या मधल्या काळात माझी काय अवस्था झाली असेल हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. खरं तर तुझ्या या निर्णयाने आम्ही खूप दुखावलं गेलो होतो देवयानी. आम्हाला काय करावं काय नाही हेच कळेनासं झालं होतं. प्रसंगी तुझ्याबद्दल खूप रागही आला होता. असं वाटलं की ही देवयानी स्वतःला कोण समजते. मग काय उत्तर मिळालं?
उत्तर हेच मिळालं की तू स्वतःला काही समजत असेल देवयानी, पण आमच्यासाठी मात्र तू ग्रेट आहेस. खरंच तू स्वतःच्या घरच्यांसाठी केवढा मोठा त्याग केलायस याची कल्पना नाहीये तुला देवयानी. आमच्यापासून दूर गेल्यानंतर तू सुखी राहणार नाहीस हे माहिती असून सुद्धा तू हा निर्णय घेतलास स्वतःच्या बहिणीसाठी, आईसाठी. आणि कदाचित तू जर तुझ्या निर्णयावर ठाम राहिली असतीस तर आम्ही आमच्या जीवाचं काही बरं. नाही विक्रम, आता असं काही बोलायचं नाही. तुला नाकारण्याची मी चूक केली होती, पण माझ्याकडे दुसरा कुठचाच मार्ग नव्हता. मला आईला वाचवायचं होतं आणि साक्षीला सोडवायचं होतं. आम्हाला माहिती आहे देवयानी, त्यावेळेस तू जे काय वागलेस त्या गोष्टीला आमचे भैया साहेब आणि साईमाच जबाबदार आहे. जाऊ दे ना विक्रम, जे व्हायचं होतं ते झालं. आता हा विषय नको. तू म्हणतेस तसं जे व्हायचं होतं ते झालं, पण आता इथून पुढे मात्र असं कधीच होणार नाही. आणि पुन्हा अशी वेळ आली तर? पुन्हा जर अशीच वेळ आली ना तर आपण दोघांनी लढायचं.